सध्या आपण ना प्रत्येक सब्जेक्टचे 15-15 क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपरमधले घेऊया. मग ते राज्यसेवा प्रिलिम्स असो किंवा कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सीच्या प्रिलिम्स मेन्स प्रत्येकातले आपण 15-15 क्वेश्चन्स डेली एक व्हिडिओ टाकत जाऊया एक्झाम वाईज. तर मी आज व्हिडिओ करते तो आहे कंबाईन ग्रुप बी 2024चा आणि त्यातला पॉलिटी हा विषय घेतला आहे आणि सेट ए आहे हा. तर सेट एमध्ये पॉलिटीचे क्वेश्चन्स 51 नंबरला जो क्वेश्चन आहे तिथून चालू होत आहेत. तर क्वेश्चन 51 नंबर 51चा जो क्वेश्चन आहे तो काय विचारला आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे. तर पहिली पर्याय काय दिलेत, पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, तिसरी अनुसूची आणि चौथी अनुसूची. तर पहिली अनुसूची काय आहे, कशासाठी आहे, तर राज्य आणि केंद्र त्यांचे क्षेत्र जे आहेत ते त्यांची नावं आणि त्यांच्याबद्दलची माहिती आहे ते सगळं अनुसूची 1मध्ये आहे. नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो दुसरी अनुसूची कशाशी रिलेटेड आहे, तर सर्वांचे वेतन आणि भत्ते ह्या रिलेटेड आहे. आणि तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर शपथ आणि प्रत्येकाला जो प्रतिज्ञा घेतली जाते त्याचे नमुने आहेत. आणि चौथी जी अनुसूची आहे त्यात आहे की अरेस्टच्या जागा वाटपा रिलेटेड. तर आपला आन्सर काय येईल की चौथं पर्याय क्रमांक 4. आता क्वेश्चन नंबर 52. तर त्याचा क्वेश्चन काय आहे, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. आता ग्रामसभा म्हटलं की आपल्याला माहिती आहे 73वी घटनादुरुस्ती आणि नगरपालिका, जर नगरपालिकेचं विचारलं असतं तर आपण काय केलं असतं 74वी घटनादुरुस्ती. 73वी आणि 74वी ह्या दोन्ही घटनादुरुस्ती कधीचे आहेत, 1992च्या आहेत. तर पहिला जो ऑप्शन आहे तो 61वी घटनादुरुस्ती. 61वी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे, 1988ला. तर 1988ला ती घटनादुरुस्ती झाली. ती कशासाठी झाली, तर मतदानाचे वय 18वरून 21वरून 18 करण्यात आले, त्याच्यासाठी 61वी घटनादुरुस्ती झाली. तर हा पहिला ऑप्शन होता. सेकंड ऑप्शन 71वी घटनादुरुस्ती. मग 71वी घटनादुरुस्तीमध्ये कशासाठी आहे, ती कधी झालेली आहे, ती पण घटनादुरुस्ती 1992मध्ये झालेली आहे. तर तिथं लक्षात ठेवा की तिथं 3 भाषा आहेत, कोकणी, नेपाळी, मणिपुरी. ह्या 8वी अनुसूची ज्या आहे त्याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. आणि त्यावेळी 71वी घटनादुरुस्ती ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस टोटल राज्यघटनेत किती भाषा झाल्या, 18 भाषा झाल्या होत्या. हा आहे सेकंड ऑप्शन. तर आपला क्वेश्चन काय होता की ग्रामसभेला संविधानिक दर्जा कधी प्राप्त झाला, तर त्याचा आन्सर काय आहे, 73वी घटनादुरुस्ती. हे सगळ्यांना समजलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर हे नेहमी वाचताना लक्षात ठेवायचं की हे काय विचारले, चूक विचारले की बरोबर विचारले, कारण तिथं सिली मिस्टेक्स ह्याच्यामुळे होतात. तर आपल्याला विधान अ दिलं आहे, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. आणि ब विधान दिलं आहे की राज्यसभा सदस्यांचा काळ हा अमेरिकन सिनेट सदस्यांप्रमाणे होता. तर ह्याचा आन्सर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा, पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला आता ह्यांनी विचारलं की जिल्हा, पंचायत, ग्रामसभा ह्या रिलेटेड विचारलं तर त्या व्याख्या कशात आहेत, 200 तर पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला, अनुच्छेद 243, अनुच्छेद 244, अनुच्छेद 245 आणि अनुच्छेद 242. तर आपला आन्सर काय असणार आहे, अनुच्छेद 243, की ह्यामध्ये सगळ्या ग्रामसभा वगैरे त्या रिलेटेड त्या व्याख्या आहेत. म्हणजे 73वी घटनादुरुस्ती 1992ला जी झाली त्याच्या अंडर हे कलम येतं. आणि तेव्हाचे, आणि जर आपल्याला इथे जर नगरपालिके रिलेटेड व्याख्या विचारल्या असेल तर ते कशामध्ये येतं, 243P. ह्याच्यामध्ये 243P मध्ये काय आल्या असत्या, आपल्या नगरपालिकेच्या व्याख्या आल्या असत्या. ती घटनादुरुस्ती कितवी आहे, 74वी घटनादुरुस्ती. ती झाली कधी, 1992ला. तर हा डेटा लक्षात ठेवायचा. आता आपण त्यातला दुसरा ऑप्शन बघूया की 244 आर्टिकल काय आहे. ते 244 आर्टिकल जे आहे ते अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी भाग ह्या रिलेटेड आहे. अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी भाग, आदिवासी क्षेत्रे ह्या रिलेटेड आहे 244. तर लक्षात ठेवा की नेक्स्ट क्वेश्चन कदाचित ह्या 244 कलम रिलेटेड पण येऊ शकतो. त्यामुळं आपल्यासाठी ऑप्शन्स जे असतात, एक्स्ट्रा ऑप्शन्स जे आहेत, जे आन्सर नाही आहेत ते उद्याचे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे आपण ऑप्शनवर पण सगळ्या फोकस करत आहोत.
तर थर्ड जो ऑप्शन दिला आहे आपल्याला तो काय आहे 245. तर तो काय आहे संघराज्य संबंध जे आहे टॉपिक त्याच्या रिलेटेड आहे. तिथून जे 245पासून कलम चालू होतात संघराज्य संबंधाचे. आणि संसदेने आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची व्याप्ती ह्या 245मध्ये सांगितलेल्या आहेत. मग हे लक्षात ठेवायचं की 245 हे कशासाठी आहे संघ आणि राज्य संबंधाशी आहे. आणि त्यात संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याची व्याप्ती सांगतं 245 कलम. तसं आता बघूया आपण की कलम 242 काय सांगतं. 242 हे रद्द झालेलं कलम आहे. तर ह्या क्वेश्चन पेपरमध्ये बहुधा 3-4 अजून ऑप्शन असे आहेत की जे रद्द झालेले कलम पण विचारलेत. म्हणजे एक ओव्हरऑल आपल्याला आयडिया पण पाहिजे की 242ला कोणतंही आर्टिकल नाही आहे ते रद्द झालेलं आहे. ही थोडीशी रद्द झालेल्या कलमाबद्दलची पण आपल्याला आता आयडिया पाहिजे. नेक्स्ट आपण जसं क्वेश्चन येईल तसे सांगूया की कोणत्या ऑप्शनचा कलम रद्द झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 8वं परिशिष्ट 22 भाषा नमूद केलेल्या आहेत आणि बी विधान आहे त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. तर आताच आपण एक वरच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की 71वी घटनादुरुस्ती होती जिथं कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी ह्या भाषा ॲड केल्या. ते 71वी घटनादुरुस्ती कधीची होती तर 1992ची होती. आणि जी ॲक्च्युअल 92ची आहे हिच्यामध्ये मणिपुरी ॲड केलं की ही झाली 71वी घटनादुरुस्ती 1992 हे झालं. आता आपल्याला ॲक्च्युअल 92वी घटनादुरुस्ती 2003 कधीची आहे आणि काय आहे त्याच्यात ते बघूया. तर 92वी घटनादुरुस्तीमध्ये काय आहे बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली ह्या 4 भाषा ॲड करण्यात आल्या 2003ला. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल फक्त की सेकंडमध्ये मिसमॅच दिलेला आहे तर ते आन्सर येणार नाही. क्वेश्चन नंबर 56 ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदात आहे. तर ह्याचा आन्सर आहे अनुच्छेद 40. पण आपण बाकीचे पण कलम बघूया की कलम 39 जे दिलेलं आहे तर ते काय आहे की राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे म्हणजे राज्यासाठीचे तत्व दिलेले आहेत ते कलम 39मध्ये दिलेले आहेत. नंतर कलम 41मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला चौथा जो ऑप्शन आहे तो काय आहे कलम 41. तर तो काय आहे कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. तसंच कलम 42 काय आहे कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद. मेन शब्द प्रसूती लक्षात जर ठेवला तर कलम 42 लक्षात राहील. हा झाला 56 क्वेश्चन. त्याचा आन्सर कलम 40. मुंशी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन दिलेत कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या आणि वरीलपैकी नाही. तर ह्याचा आन्सर आहे भाषा समस्या. भाषा समस्या हे कलम 343 अंतर्गत येतं हे सूत्र मुंशी अय्यंगार सूत्र. त्याचा स्वीकार 1950ला केलेला आहे. तर 343 कलम जे आहे त्या 343 कलमच्या अंडर एक अ पॉईंट आणि एक ब पॉईंट दिलेला आहे. तो मी तुम्हाला सांगते. अ पॉईंट जो आहे तो दिलेला आहे की संघाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल आणि ब जो दिलेला आहे की संघाच्या अधिकृत उद्देशासाठी वापरले जाणारे अंकाचे स्वरूप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप असेल. हे 2 मुद्दे आहेत. एक भाषा दिली देवनागरी लिपीतली आणि एक अंकाच्या रिलेटेड 2 पॉईंट आहेत 343 अंतर्गत. आणि ह्यालाच काय म्हणतात मुंशी अय्यंगार सूत्र. इंग्लिशमध्ये ह्याला मुंशी अय्यंगार फॉर्म्युला असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 58 भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की ह्या क्वेश्चन 368, 256, 324, 150 हे कलम दिलेले आहेत. तर त्यातलं कलम कोणतं आहे 324 हे आन्सर आहे हे माहिती आहे आपल्याला. तर 368 कशाशी रिलेटेड आहे घटनादुरुस्तीशी रिलेटेड. 256 काय कशाशी रिलेटेड आहे राज्य आणि संघराज्य यांचे प्रतिदायित्व हे. आणि अनुच्छेद 150 कशाशी रिलेटेड आहे तर संघराज्याचे खात्याचे स्वरूप हे जे आहे कलम 150 ते कॅगच्या रिलेटेड येतं. आणि 150मध्ये काय दिलं आहे की संघ आणि राज्याचे खात्याचे स्वरूप कसे असेल त्याची माहिती आहे. तर हे एकदा बघून घ्याल तुम्ही बुकमधून म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. आता हे जे पहिले व्यक्ती असतात आणि करंटचे जे आता सध्या जे असतात तर ते व्यक्ती करून ठेवायचे आपण. आणि सध्या इलेक्शन कमिशनवरती 2-3 क्वेश्चन आहेत का तर आपले इलेक्शन झालेले आहेत 2024मध्ये. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जरा क्वेश्चन्स दिसतात आपल्याला. तर त्याचं पहिल्या निर्वाचन आयुक्त कोण होत्या VS रमादेवी होत्या रमादेवी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. आता ते पर्याय दिलेले आहेत 22, अनुच्छेद 168, अनुच्छेद 380, अनुच्छेद 25.
तर ह्याचा ॲन्सर काय आहे? अनुच्छेद 168. राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे जे कलम आहेत अनुच्छेद 168 त्या अंतर्गत येईल हे, की राज्य विधिमंडळाच्या संबंधित येतं ते 168. तर आता आपण हे बघूया की 22 कशाशी रिलेटेड आहे. 22 जो आहे अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण, हे 22चं आहे. नंतर कलम 380 जे आहे ते रद्द झालेले, परत एकदा रद्द झालेलं आहे. म्हणजे रद्द झालेलं कलमचं ऑप्शन दिलेलं आहे. हे थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे की 379 ते 391 हे कलम सर्वच रद्द झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवा. नंतर कलम 25 कशाशी रिलेटेड आहे? तर हा मूलभूत हक्क भाग 3 मधले कलम आहेत. ते कोणताही धर्म आचरण, प्रसार आणि मुक्तपणे प्रकटीकरण करण्याचा हक्क आहे कलम 25 अंतर्गत. तर आता ह्याचं आन्सर काय आहे आपल्याला राज्य विधिमंडळाशी रिलेटेड? तर 168. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 61 राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत: मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य निर्वाचन आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग. तर ह्याचा आन्सर आहे राज्यपाल. तर राज्यपाल अजून कोणाकोणाची निवड करतं? तर जिल्हा न्यायाधीशाची पण निवड करतं. तसं राष्ट्रपती आणि राज्यपाल हे कोणाची नेमणूक किंवा निवड करतात? हे पण ह्याची पण एक लिस्ट करा आणि राजीनामा कोणाकडे देतं ह्याची पण एक लिस्ट करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. आता खालीलपैकी द्विगृही विधिमंडळ आहे. कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? तर ऑप्शन्स तुम्ही एकदा वाचून घ्या, मी डायरेक्ट आन्सर सांगते. तर द्विगृही विधिमंडळ म्हणजे काय, हे जर नवीन स्टुडंटला लक्षात येत नसेल तर ज्या राज्यामध्ये विधान परिषद प्लस विधानसभा दोन्ही गृह आहेत त्याला म्हणायचं द्विगृही विधिमंडळ. आता ते द्विगृही विधिमंडळ ह्याला लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे की बुटकाम म्हणजे काय? व्हीपीशी रिलेटेड आहे. ज्या राज्यात विधान परिषद आहेत त्या राज्याची एक छोटीशी ट्रिक आहे बुटकाम. बी फॉर बिहार, यू फॉर उत्तर प्रदेश, टी फॉर तेलंगणा, के फॉर कर्नाटका, ए फॉर आंध्र प्रदेश, एम फॉर महाराष्ट्र. आणि ह्याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक 4. तर तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर हे तर ट्रिक बुटकाम आणि पर्याय क्रमांक 4 आन्सर. तर पुढचा क्वेश्चन. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले आहेत? आता 154 कलम म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या की हे राज्यपालाच्या रिलेटेड आहे. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ. राज्यपालांकडे जे सगळे मंत्रिमंडळ नाही आहे सॉरी, पण राज्यपालांकडे घटनेने राज्याचे सर्व अधिकार दिलेले आहेत. हे आन्सर येतं. आणि बाकी मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विधानसभेचे सभापती हे जे आहे ते सगळे त्यांचे सगळे कलम वगैरे करून ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते? आताच बघितलं आपण की महाधिवक्ताची विचारलेली तर आता परत हे विचारले की जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? तर राज्याचे राज्यपाल करतात. आणि मेन पॉईंट हा लक्षात ठेवायचा की SC आणि SC हे जरी प्रत्येक राज्यासाठी असलं तरीही ह्या दोघांचा जी निवड आहे ते कोण करतं? तर राष्ट्रपती कोणाच्या विचार विनिमय करून करतात? सरन्यायाधीशाच्या. आणि जे कोलेजम असेल त्यावेळेस किंवा ज्येष्ठतम न्यायाधीश असतात त्यांच्याशी चर्चा करू. म्हणजे SCचा संबंध राज्यात काहीच येत नाही, तो केंद्राकडेच म्हणजेच राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडेच असतं. आणि राज्याच्या राज्यपालाकडे दुय्यम न्यायालय जे आपले आहेत जिल्हा न्यायालय वगैरे त्यांच्या न्यायाधीशाची नियुक्ती येते. हा एक पॉईंट क्लिअरली डोक्यात राहू द्यायचा. म्हणजे तिथं जर आपल्याला काही नाही सुचलं तर ह्या पॉईंटवरनं ह्या लॉजिक लावून आपण सॉल्व्ह करू शकतो. तर घटनेच्या कोणत्या अनुच्छेद 65वा लास्ट क्वेश्चन आहे हा. तर घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? तर आपल्याला उच्च न्यायालयाची कलमं कुठून चालू होतात ते लक्षात आलं पाहिजे की ते 214 पासून चालू होतात. आणि भाग कितवा आहे ते पण लक्षात आलं पाहिजे. 214 ते 238 पर्यंत जिल्ह्यात म्हणजे उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालय दोन्हींचे पण आहेत. आणि भाग 6 मध्ये सगळे उच्च न्यायालय वगैरे राज्याचे दिलेले आहेत प्रकरण 5 मध्ये. तर आता की आता आपण कलम बघूया की कोणतं एक्झॅक्ट आहे अभिलेख न्यायालयाचं. अभिलेख न्यायालय म्हटलं की 215. पण आता बाकीचे पण पर्याय जे दिलेत ते पण कलम बघूया आपण की 216 विचारलं त्यांनी. उच्च न्यायालय स्थापन करणे हे 216 मध्ये येतं.
नंतरनं 218 हे कलम दिलेलं आहे, ते कशाशी रिलेटेड आहे तर सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विशिष्ट तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे. उच्च न्यायालयांना ज्या SC सुप्रीम कोर्टच्या ज्या आहेत तरतुदी त्या लागू ज्या आहेत त्या 218मध्ये आहेत. नंतरनं 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्या पदाच्या शर्तीसाठी आहे. म्हणजे न्यायाधीशाची नियुक्ती आणि हे जे असेल ते 217मध्ये. आणि 215मध्ये अभिलेख असणं. 216मध्ये उच्च न्यायालय स्थापन करणे आणि राज्यांसाठी उच्च न्यायालय असणे हे कलम 214मध्ये आहे. तर हे कलम थोडेसे पाठ करून घ्या आणि लक्षात राहू द्या, काहीतरी ट्रिक वगैरे करून लक्षात ठेवा. हा आपला पेपर कंबाईन 2024चा प्रिलिम्सचा कंप्लीट झालेला आहे. पॉलिटीचे आपण 15 क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पेपर आपण 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेचा घेऊया आणि त्यातील परत 15 क्वेश्चन्स कवर करूया. थँक्यू.